आज मला श्रीजासाठी शेवग्याच्या शेंगाचं सूप करायचं होतं. तर इकडे शेवग्याच्या शेंगा घेतल्या, त्याला निसून घेतल्या आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या. त्यानंतर अर्धा वाटी तुरीची डाळ घेतली. डाळ पण ही छान स्वच्छ धुवून घेतली आणि कुकरमध्ये टाकली. त्यानंतर शेंगा टाकल्या आणि एक मिरचीचा तुकडा टाकला, बारीक कट केलेला टमाटर आणि कोथिंबीर टाकली, 1 चमच हळद पावडर टाकली आणि चवीपुरतं मीठ टाकून त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून घेतलं. त्यानंतर कुकरचं झाकण बंद करून कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेतल्या. 3 शिट्ट्या झाल्यानंतर मस्त आपला इकडे सूप पण शिजलेला आहे. हे एका चाळणीमध्ये मी काढून घेतलं आहे आणि या पद्धतीने मॅश करून घ्यायचं आहे. तुम्ही हे मिक्सरमध्ये पण बारीक करू शकता, पण चाळणीने तर गाळावाच लागतो. तर या पद्धतीने माझा सूप पण मस्त तयार आहे. लगेच श्रीजाला पण मी इकडे प्यायला दिला आहे. तुम्ही हे सूप तुमच्या 1.5 वर्षाच्या वरील बाळाला देऊ शकता. एकदम हेल्दी आणि टेस्टी आहे. श्रीजाला त्यानंतर मला इकडे संध्याकाळचं स्वयंपाक करायचं होतं. तर श्रीजाने जाऊन सर्वात अगोदर किचनमध्ये ताबा घेतला होता आणि मला म्हणत होती की मम्मी आज स्वयंपाक मी करणार आहे, तू तिकडे जाऊन बस. तिचे हे बोलणे ऐकून मन अगदी भरून आलं. असं वाटलं की कुणीतरी आहे ज्याला आपली पण काळजी आहे. पण तिचे हे असे पराक्रम बघता मी गॅस हा नेहमी सिलेंडरवरून बंद करून ठेवत असते. त्यानंतर लगेच पप्पाच्या गाडीचा आवाज घेतला आणि पोरगी गेली दरवाजा उघडायला बाहेर. तर तिचे पप्पा आले होते. येताना घरातील काही किराणा आणला होता आणि तिच्यासाठी खूप सारे चॉकलेट आणले होते. चॉकलेट बघून श्रीजा तर खूप खुश झाली होती. आता तुम्हीच विचार करा, रोज इतके चॉकलेट भेटत असतील तर मम्मीपेक्षा पप्पा तर फेवरेट असणारच ना श्रीजाचे. त्यानंतर लगेच मी इकडे स्वयंपाक करायला घेतलं. तर आज जेवणामध्ये मेथीचीच भाजी केली होती. त्यानंतर लगेच इकडे चपात्या पण करून घेतल्या. सो असा होता आजचा दिवस. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, मला फॉलो करा. परत भेटूया. बाय.